तयारी तर झाली गड्या. आता घरी काय करू मी? चल मंदिरातच जातो. दिन्याचं झालं का तर माहीत नाही. घेतलं का मी सगळं? घेतलं ना. आठवण येईन एखाद्या गोष्टी तर पाठवून देईन दिन्याले. आई आई लवकर बाहेर ये. काय म्हणते? काऊन रे हसून राहिला? काऊन आवाज देत होता? तू बाहेर चाल. एक खुशखबरी आहे, एकदम झक्कास खुशखबरी. खुशखबरी तर आहे. चाल ना, पूजाला जायचं ना आपल्याला. बाबाचं झालं का सगळं? त्याच्यापेक्षा बी खूप मोठी खुशखबरी फक्त तुझ्यासाठी आहे. तशी माझ्यासाठी बी आहे म्हणा, पण तुझ्यासाठी सगळ्यात जास्त आहे. सांग कोणती असेल तर. आता दिन्या टाइमपास करू नको. आता हा टाइमपास करायचा वेळ नाही आहे. तुला ना मावर विश्वासच राहत नाही कधी. सांग काय आहे तो खुशखबरी. गेस कर गेस. जे असं ते मी बाहेर जाऊन पाहीन. मला काम करू दे. सगळेजण जमा झाले तिथं, आपणच राहिलो. जाऊ दे, मीच सांगतो. आपल्या घरी कोण आलं असेल? कोण आलं? सुनीता काकू आली का बोलावली मला? ते गेली नाही का अजून? तुला तर सुनीता काकूच दिसते. दुसरं कोण नाही आहे का? दुसरं सांग, जे आपल्या गावातलं सोडून. सांग, नाही ते मी जाऊ दे. आजी आली. आजी? कोणाची आजी? पाटलीन काकू आले का? तुले ना पाटलीन काकू, सुनीता काकू, पद्मा हेच दिसते. आजी म्हणजे गावातली आजी आपल्या. कोणत्या गावची? सांग. चंद्रपूरची आजी. काही शिदीने खोटं नको बोलू तू. एकटं ते काय लिहीन आता? फोन नाही काही नाही ती येईन का? एकटी येणं होती का तिच्याकडून? चल तू बाहेर चाल. चल लवकर. चाल बरं. खरं चालीस का गड्या? दिसली का? नाही तर मलाच म्हणे. आता तर शॉक लागून उभी आहे. आई तू कशी काय आली? मला तर खरंच नाही वाटून राहिलं. तिनं दिन्याचं खरंच नाही वाटे. तू एकटी कशी काय आली? कशी काय आली म्हणजे? मी आली बरोबर. इथंच उभं ठेवलं का दिन्यानं? का म्हणे आजी मी आईला बोलावून आणतो म्हणे. लिने तू खूपच आठवण आहे 2-3 दिवसापासून. झालं तुमच्या पोरीचाच लाड करा का आजी? आम्ही नातवाचा बी करा. तू तर खरा आहे रे. तू तर मग आवडता ना तू आहे. तर दिने पाणी आण रे आजीसाठी. नाही पाहिजे पाणी गिनी. मापाशीच बॉटल होती, पेली मी पाणी. बस ना बस. तू संगीताला नाही आणलं का मग? पहिले दम खा, मी सांगतो तुला कच झालं. वया चालता मला काल फोन. तुमच्या पुरले तुमची आठवण येऊन राहिली म्हणे. उद्या सत्यनारायणची कथा बी आहे म्हणे. येऊन जा म्हणे तुम्ही. असं झालं का? यायनं तुला सांगितलं होतं. मी म्हटलं मला तर सांगितली नाही. ले बाबांना सरप्राईज दिलं. बाबा बी शिकले आता सरप्राईज द्यायला. खूप चांगलं दिलं. ले बसमध्ये पण बसून दिलं. संगीतानं बसून दिलं ना बसमध्ये. मी इथं उतरली. जवाई होतेच बस स्टॉपवर. आता कुठे गेली? त्या सोबत नाही आले. ते चालले म्हणे मंदिरात जातो म्हणे मी. येऊनच हे तुम्ही याच्यासोबत येऊन जा म्हणे शांतासोबत. असं झालं का? हां चल मंदिरात चहा पाणी पे. पहिले नाश्ता करतं का काय करतं सांग. नाश्ता करून घे थोडंसं आणि चहा करतो मी. चल मग मंदिरात जाऊ आपण. असं कर ना, मी घेतो नाश्ता गिस्ता चहाही पेतो. तू चालली जा. त्या बाया वाट पाहून राहिली असेल ना तुया. नाही नाही थांबतो ना मी. उरकते आहे ना, वेळ आहे अजून. जाऊ आपण दोघीजणी मिळून. बस मी आणतो नाश्त्याचं. नाश्ता राहू दे, चहा कर थोडासा. चहा पिऊन जाऊ. नाही नाही सकाळी आली तू थोडासा नाश्ता कर. सांग मग थोडंसं सांग. ती माझा चहा पिऊन पाय. मी चहा करतो. तेव्हापासून शिकला रे तू. शिकवलं आहे ना बरोबर. चल गोष्टी मी. चल ना मंदिरात केव्हा चालचे? झालं तयारी असतं. होऊन राहिली. साडी कोणती घालू विचार करून राहिली. ती घाल तू, सुंदरच दिसतं. ते तर आहे म्हणा. जा पटकन तयारी कर. एक शब्द एक सेकंद थांब. मला तुला काहीतरी म्हणायचंच होतं. आता काय म्हणायचं आहे? तू न खूप चुका करतो तू. पण तू एक चांगलं काम केलं. लताले सांगितलं जेवाले तर तुनं मनातून सांगितलं का तुझ्या गुन्हा लपवाले सांगितलं ते नाही माहीत मला. जे केलं ते चांगलं केलं. आता पूजेच्या वेळेला हे गोष्ट काढणं जरुरी होती का? तुम्हाला माझ्यावर विश्वास बी नाही. मनातून केलं का काय केलं तर मग काय सांगू? नाही नाही चांगली केली गोष्ट म्हटलं. जाऊ द्या तयार होतो मी पटकन. थांबा 2 मिनिटात. मी चाललं जाऊ का मंदिरात? पद्मा मी जातो, तू ये जाऊ. हां जा मी येतो. कशी दिसतो मी? साडी छान दिसून राहिली वाटते. तुम्ही गेले नाही का अजून? मी गेलो होतो तर मला त्या दुकानाची चाबीची आठवणच नाही. वेळ असेल तर दुकान खोलून देईन. पूजा केल्यावर खुल जा. तू तर लाल साडीमध्ये
खूपच सुंदर दिसून राहिली. मी तर तशी आहेच ना सुंदर. डोक्यावर पदर थोडासा खाली नाही झाला. नाही झाला, बरोबर आहे. पूजा करायच्याच असाच पाहिजे. चला दोघंही जाऊ आता. दुकान नको खोलू म्हणता का? तुम्हाला सारे जण म्हणन कामा करता का पूजासाठी आला. खोल जा मग. हो चालले काले. अरे आई, तुम्ही केव्हा आल्या? सुनीताच बहीण तू बारीक किती झाली तू? मला तर तुम्ही जास्त दिसून राहिल्या. तुम्ही केव्हा आल्या? आणि शांताताई कुठे गेल्या? मी आताच आली. शांता चहा आणून राहिली. नाश्ता केला? सांगितली नाही काही, माहीत बी नव्हतं आम्हाला येणार आहे म्हणून. शांताली नव्हतं माहीत ना, जवळचा काल फोन आलता येऊन जा म्हणजे तुम्ही, म्हणून मी आली. शांताली नव्हतं माहीत. म्हणूनच शांताताईला वेळ झाला तिकडे आली. मी बोलावली आली. मला वाटलं एवढा वेळ झाला. तिला म्हटलं नाश्ता राहू दे, चहा करणं चाल. नाश्ता पाणी तर करावं लागणार तुम्हाला. तिथे वेळ आहे, चला आता. संगीता नाही आली का? नाही संगीताने आली, मला बसून दिलं आणि बरोबर आली मग मी. पहिल्याच बस न सांग 5 वाजताच्या. एवढं लवकर आल्या. हो 5च्याच बसनं डायरेक्ट आली ना. या तुम्ही दोघी जणी, मी जातो मग. मला वाटलं काऊन नाही आले म्हणून मी आले. थांब ना सुनीता, येतो ना आम्ही बी थोडासा. मी चहा नाही पेत, मी जातो. तुम्ही या दोघी जणी आरामात या, मग येतो आम्ही. मग आई लवकर. हो येतो ना. चल ना आता, थैला कायले उचकून राहिली. इकडे ये. हे पाय मी साडी आणली. हां संगीताने त्यासाठी नेकलेस पाठवलं. चांगला आहे म्हणे नेकलेस, याचे कलर नाही जात, काही नाही जात. कायली आणली तू ना आता? आता काय काम होतं? एवढा मोठा अधिक महिना झाला, तू आली नाही तर मग मी साडी पहिलेच घेऊन ठेवली होती. आणि कोणती काम होतं? तू आली तेच तर खूप झालं. आता साडी घालणं नाही होणार. नाही राहू दे आता, वेळ झाला. लागून तरी नेकलेस घालून घेतो. असं कर, आधी नाही का साडीले. वेळ झाला मग आरामात पाहिन. पुन्हा आता हे काढलंच कायले. मी आज जवळसाठी पैसेच आणले. झाला ना अधिक महिना, आता कोणती गरज होती? मला साऱ्यात जास्त तू दिसली त्याचीच खुशी झाली. आली तर महिनाभर जाऊ नको. बरं कायले 12 महिने नाही जात. मग तर सगळ्यात चांगलं. ठेवते साडी, मग आरामात पाहिन मी. चाल मंदिरात जाऊ, सगळेजण गेले. तरी मी 5च्या कडीनं आली. काल आली, काल माहीत झालं असतं कालच आली असती मी. घरच्या साडी घालून तुला पूजा तरी केली असती. घरची ना त्या घरची घालीन ना मी. माझ्यासाठी आणलं तू ना, आणि जवळसाठी व जवळसाठी पैसेच आणले. तुला साडी कशी होऊन जाते, जवळचं कोणतं माप नाही समजत, माप नाही समजत, कसं आणन मग. कधी मी मजाक करून राहिली. चाल. पण संगीत आली आणती. भाऊ वहिनी काय म्हणते? काय म्हणते? म्हणे गेली नाही का, शांताली बोलावतो अधिक महिन्यात. नाही तसंच म्हणे, त्याचं काय चालते. जाऊ दे ना, म्हणलं ना. तुला मला पंढरपूरला न्यायची इच्छा होती, पण आम्ही वेळेवर तयारी केली आणि तू एवढ्या दुरून कशी असेल म्हणला. तुझ्या मागं टोंगळी खूप दुखे. मला चालणं झालं तर बरं. आली असती पण संगीताला सोडूनच यायला लागते. मग घरी राहतो तिला बरं वाटते. तिला बरं वाटते, दिवसभर दुकानात जाते, गमतेच. नाही ऐकत तर आपण काय करू, लग्नही करायला तयार नाही. जाऊ दे तो विषय. चाल मग घरी आल्यावर बोलू.